नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण नेहमीच कोवळी लुसलुशीत गवार आणतो, पण कधी कडक निवाराशी गवार असेल तरी देखील छान भाजी करता येते. तर चला, आज आपण लसूणी गवार करतोय. तर गवार चांगली निसून घेतली, त्याच्या शिरा काढून घ्यायच्या. भरपूर लसूण आपण घेतलाय सोलून. गवारीला चांगलं उकडून आपण घेऊयात आणि तोपर्यंत वाटणाची तयारी. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. झणझणीत गवार खूप छान लागते. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेताना तुकडे करून घालायचे आणि भरपूर कोथिंबीरीची देठं घालायची. लसूण घालायचा आहे भरपूर. एक मोठी कांडी असते ना, मोठी असेल ती घालायची, नाही तर 2 छोट्या घातल्या तरी चालेल. पाकळ्या आणि कांडे याच्यामध्ये फरक आहे. पाकळ्या बोलल्या तर चांगल्या 20 पाकळ्या घालायच्या आणि आलं देखील घालायचं आहे चांगलं 1-1.5 इंच. मस्त पाणी न घालता ते वाटून घेतलं आपण. लोखंडाच्या तव्यावरती मस्त खरपूस अशी ही गवारीची भाजी करायची, खूप छान लागते. तर लोखंडाचा तवा तापला आहे, आपण 1.5 पळी तेल घातलं आहे. मसाल्याच्या डब्यातून एक छोटा अर्धा चमचा मोहरी घातली. तेल चांगलं तापलं आहे, ती तडतडली. एक छोटा चमचा जिरं घालायचं. हिंग घालायचा 2-3 चिमूट. आणि आता ह्याच्यावरती घालायचं आहे आपण वाटून घेतलेलं वाटण. वाटणामध्ये आहे 7-8 हिरव्या मिरच्या, 20 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीरीची देठं आपण त्याच्यात वाटून घेतली. 1.5 इंच आलं आपण त्याच्यामध्ये वाटलेलं आहे. आता पावडर मसाल्यांमध्ये फक्त आणि फक्त मी इथे हळद घातली, कारण 7-8 लवंगी हिरव्या मिरच्या चांगल्या झणझणीत आपण घातल्यात, त्याच्यामुळे मी लाल तिखट घालत नाही. आणि धना पावडर देखील मी इथे वापरत नाही आहे. फक्त हळद घातली आणि थोडासा ओवा घातला. तर हिरवी मिरची आहे कच्चीच आपण वाटून घेतलेली आहे, त्याच्यामुळे तिला मंद आचेवर चांगलं परतून घेतलं. आणि आता ही उकडून घेतलेली गवार घातली. गवार ही इलायती आहे. गावठी आणि विलायतीमध्ये फरक असतो. आजकाल गावठी गवार तर भेटतच नाही आणि ही इलायती गवार आहे आणि ती देखील चांगली निवार झालेली आहे, पण खूप छान मस्त भाजी लागते. नक्की अशा पद्धतीने करून पहा. चवीनुसार मीठ मी इथे घालून घेतलं आहे. गॅस आपला मंदच ठेवलेला आहे. मंदच आचेवरती मस्त या गवारीला आपल्याला खरपूस चांगलं भाजून घ्यायचं आहे. गवार चांगली उकडलेलीच आहे, दाणेदार आहे, तरी देखील ही भाजी खूप छान होते. जी फोडणी होती त्याच्यामध्ये या गवारीला चांगलं मिक्स करून घेतलं. गॅस आपण ठेवलेला आहे बारीकच, मंदच आचेवरती तव्यावरती चांगली ही पसरून घ्यायची. मस्त ओलसर होते. जी फोडणी होती ती आतमध्येपर्यंत मुटण्यासाठी मंद आचेवरच या तव्यावर झाकण ठेवायचं. 2-1 मिनिटांनी पुन्हा हलवून घेऊयात आणि हलवताना तळापासून हलवायचं. आता ही गवार झालेली आहे ओलसर, म्हणजे जे वाटण होतं ते छान त्याच्यामध्ये मुरलेलं आहे. मुरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण गवार आपली निवार म्हणजेच कडक झालेली आहे. तर इथे मी एक छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे. आणि आता हा कूट घातल्यानंतर तव्यावरती पूर्ण तव्यावरती छान अशी गवार पसरवून ठेवायची. आपल्याला मस्त अशी चांगली खरपूस अशी भाजलेली ही गवारीची भाजी हवी आहे, त्याच्यामुळे मंद आचेवरच ही गवार आपल्याला या पद्धतीने खरपूस करायची. तुम्ही बघताय मी पकडीने तवा पकडलेला आहे, कारण गवार अशी खाली मस्त लागली पाहिजे आणि ती मस्त खरडवून काढून घ्यायची. क्रिस्पी होते, खूप छान लागते ही गवारीची भाजी. नक्की एकदा करून पहा. आणि वाटण खूप जास्त पावडर मसाले घालायचे नाहीत, फक्त हळद आणि हिरव्या मिरचीमध्येच करायची. आलं घालायचं, भरपूर लसूण घालायचा. कोथिंबीर असेल तर घातली तरी चालेल, नसेल तरी चालेल. मी वाटणामध्ये घातली आहे, गार्निशिंगमध्ये बिलकुल वापरलेली नाही. आणि मस्त क्रिस्पी अशी खरपूस भाजीपर्यंत या गवारीला आपल्याला सारखं तव्यावरती छान असं पसरवून ठेवायचं. मस्त जेवढी छान पसरवून ठेवाल, आणि नंतर झाकण अजिबात ठेवायचं नाही. एकदा शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर मस्त अशी खरपूस लाल अशी भाजली पाहिजे, ब्राऊन कलरवरती. पकडीने तवा पकडून मस्त अशी काढून घ्यायची. आणि ही गवारीची भाजी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, गरमागरम बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर, रोटी चपातीबरोबर छान लागते, पण मजा येते ती भाकरीबरोबर खाण्याची. इव्हन तुम्ही डाळ भातासोबत तोंडी लावून म्हणूनही भाजी करू शकता. आणि डब्यासाठी तर उत्तम पर्याय आहे. छोट्या मुलांना स्कूलमध्ये देणार असाल तर तिखट कमी घालायचं. बाकी ऑफिस डब्यावाल्यांना तर ही भाजी चमचमीत भाजी आहे. नक्की एकदा करून पहा, मस्त अशी. आणि लोखंडाच्या तव्यावरती केलेली भाजी लगेच काढून घ्यायची, कारण मग ती काळी पडायला सुरुवात होते.
पाणी सुटतं. मस्त खरपूसाची भाजी मी काढून घेतली आणि आता तव्यावरती मसाला दिसतोय. तर रात्रीचा भात वगैरे असेल तर तुम्ही तो देखील याच्यावरती गरम करून घेऊ शकता. मस्त भाजी तयार झालेली आहे. तर कुठली गोष्ट वायाला घालवायची नाही ही भारतीय संस्कृतीत म्हणजे प्रत्येक महिलेची ती सवय असते. तर शिळा भात मी मस्त त्याच्यावर गरम करून घेतला आहे. जो काही मसाला तव्याला लागलेला होता तो देखील वायाला गेला नाही. छान भात देखील मस्त गरम झाला आहे आणि अशा पद्धतीने आपली छान अशी मस्त गवारीची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. चॅनलला नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद.